For a reason, it is the first food आणि it is the first food that is अक्रॉस कल्चर्स. म्हणजे बंगालात सुद्धा, केरळात सुद्धा जाल तिकडे तांदूळ हा पहिला फूड असतो. तर भात का बरं सगळ्या मुलांना आधी देतात? कारण तो हायपो अलर्जेनिक असतो, जसं सई म्हणाली तसं, की तुम्हाला बाळांना स्पेशली भाताची अलर्जी होणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. एका वयानंतर नियम व अटी लागू ऑप्शन नाहीये. आज भेंडीची भाजी आहे आणि त्याला पर्याय नाहीये. नमस्कार, वेलकम टू तुमचं आमचं पॉडकास्ट. मी अमिता. आज माझी खास मैत्रीण सई कुराने खांडेकर हिच्याबरोबर तुमचं स्वागत करते. आज सई बरोबर आपण इथे आहोत. सई इज अ व्हेरी फेमस पंगत, क्रम्स आणि फ्रॉम माय अवन अशी 3 पुस्तकं सईने लिहिली आहेत. तर आज सई बरोबर आपण जसं ह्या पॉडकास्टवर रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्त्वाच्या विषयावर जशी चर्चा करतो, तसाच आजचा महत्त्वाचा विषय आहे की लहान मुलांना काय खायला द्यायचं, त्यांचं कसं फूड मॅनेज करायचं, त्यांचा मेन्यू किंवा त्यांचे जे सारखं आई भूक लागली, बाबा भूक लागली, काहीतरी खायला दे, हे जे प्रॉब्लेम्स असतात किंवा प्रश्न आपल्यासमोर उभे असतात, तर त्याला आपण कसं सामोरं जायचं किंवा त्याचे टिप्स अँड ट्रिक्स सई. सगळ्यात आधी मला सांग, आपण सुरुवात करूया की मुलं अगदी लहान होती तेव्हापासून की काय खायला देऊ आता मुलाला असं. तर ऑफकोर्स एक भाग झाला न्यूट्रिशनचा, पण एक दुसरा भाग हा असतो की आपल्याला जमणार काय बनवायला किंवा इवन सोपं काय आहे, सुरुवात कुठून करायची. तर ते जरा आम्हाला सांग. तर कुठून सुरुवात केलीस, काय सगळ्यात आधी खायला दिलंस? सो आय थिंक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पहिलं मूल होतं तेव्हा आपण अगदी तयारीत असतो. आपण अभ्यास केलेला असतो सगळा की तू म्हणालीस तसं अमुक फूड ग्रुप टिक मार्क झाला पाहिजे, प्रोटीन गेलंच पाहिजे, भाज्या गेल्याच पाहिजेत, अमुक तमुक वगैरे. आणि आपल्यात तेवढी एनर्जी आणि एन्थुझियाझम असतं ते सगळं करायला. दुसरं मूल होईपर्यंत ते सगळं बारगळलेलं असतं आणि आपली एनर्जी डाऊन होते. त्यामुळे वी स्टार्ट मेकिंग कॉम्प्रोमाइजेस. पण त्यात सुद्धा मला वाटतं स्मार्ट कॉम्प्रोमाइजेस करता येतात. तर उदाहरण म्हणजे माझी मोठी मुलगी जेव्हा अगदीच लहान होती, 6-8 महिन्याची, तेव्हापासून म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्यावर मग आधी तांदळाचं पाणी, मग तांदळाची पेज, मग जरा मऊ भात, असं करत करत मग त्याच मऊ भातात आपण थोडंसं ऑगमेंटेशन करायचं. त्याच्यात थोडीशी मुगाची डाळ घातली, थोड्या दिवसांनी त्याच्यात भाज्या घातल्या, थोड्या दिवसांनी त्याच्यात फिशचे तुकडे घातले, असं करत करत 1-1.5 वर्षापर्यंत ती ऑलमोस्ट ॲडल्ट डाएटला आली होती. हे दोघं झाले तेव्हा ऑलरेडी एक मोठी मुलगी होती 4.5-5 वर्षाची आणि इतर जण होती घरातली, आणि आता हे दोघं जण. म्हणजे मला खूप अंगावर आल्यासारखं झालं की आता सगळ्यांचं न्यूट्रिशन कसं मॅनेज करायचं. तिच्या वेळेला मी जेवढे एफर्ट्स घेतले तेवढे ह्यांच्या वेळेला घेतलेच असेल असं मला वाटत नाही. पण बट आय डोंट थिंक आय हॅव टू मेनी रिग्रेट्स. म्हणजे आपण काही बेसिक्स सोडतच नाही ना. वी नो इंटरनली, आपण अभ्यास केलेला असतो, डॉक्टर्स आपल्याला सांगत असतात. तर त्या दिशेने आपण एक जनरल गाईडलाईन फॉलो करतोच की भात गेला पाहिजे. लाईक यू सेड की भात हा फॉर अ रिझन इट इज द फर्स्ट फूड आणि इट इज द फर्स्ट फूड दॅट इज अक्रॉस कल्चर्स. म्हणजे बंगालात सुद्धा, केरळात सुद्धा जाल तिकडे तांदूळ हा पहिला फूड असतो, सॉलिड फूड इंट्रोड्यूस टू द चाइल्ड. आणि मग त्याच्यानंतर आपण ते कॉम्प्लिकेट करत जातो. सो ते बेसिक्स आपण मेंटेन करतोच. सो आय डोंट थिंक वी शुड फील टू गिल्टी अबाउट इट. म्हणजे हल्लीच्या आयांना मला असं वाटतं की खूप अभ्यास केल्यामुळे आणि खूप पॉडकास्ट ऐकल्यामुळे आणि आउच आणि खूप इंस्टाग्राम रील्स बघून वगैरे, आणि देयर इज अ लॉट ऑफ फिअर मॉंगरिंग. आणि मग खूप आयांना असं वाटतं की अरे पण मी हे करायला हवं होतं, मी नाही केलं, आता माझ्यामुळे काहीतरी डेफिशियन्सी जर निर्माण झाली माझ्या पोरात. पण आय डोंट थिंक दॅट mothers are capable of making huge mistakes. Oh wow. दुर्लक्ष जरी करायचं ठरवलं तरी शेवटी you are able to follow some guideline. सो पहिली गोष्ट, गिल्ट डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे ॲज अ मदर. खूप महत्त्वाचं आहे. कारण नाही तर एक अखंड जी भीती वाटत असते की म्हणजे मी माझ्या मुलाला बरोबर जेवायला देते की नाही. कारण एक तर एवढं लहान मूल असं आपल्या हातात आल्यावर मग त्याचं आता दिस आय हॅव टू कीप दिस, आय एम रिस्पॉन्सिबल. हे सगळं व्हायच्या आधी आपल्या न्यूट्रिशनचं सुद्धा आपल्याला बघायचंय.
त्यामुळे आपलं जेवण वेगळं करायचं, घरात आणखीन सिनियर सिटीजन्स असले आणि त्यांचे काही न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स असले तर त्यांचं आधी बघायचं, मग त्या बाळाचं बघायचं. मग दिवसभर आपण स्वयंपाकघरातच राहायचंय का? काहीतरी त्याच्यात वाया मीडिया काढला पाहिजे, की म्हणजे भात केला तर इट हॅज टू बी कॉमन फॉर ऑल एज ग्रुप्स. सो देन व्हॉट काइंड ऑफ भात डू यू मेक? आपण ब्राऊन राईस चूज करतोय का? मग त्या ब्राऊन राईसचंच पाणी बाळाला चालतंय का? हे डॉक्टरशी बोलून कन्फर्म करून देन यू कॅन मूव्ह ऑन. कारण मग ते पाणी बाळाला दिलं आणि तो भात इतरांना दिला की एक पदार्थ तिकडे टिकमार्क होतो. सो स्मॉल थिंग्स लाईक दॅट. तसं ऐकायला फार बेसिक वाटतं, पण रोज रोज ते करायचं झालं आणि दिवसांना 2दा 3दा स्वयंपाक करायचं झालं की मग ते खूप आईवर असं दडपण आल्यासारखं होतं. पहिली गोष्ट, भात का बरं सगळ्या मुलांना आधी देतात? कारण तो हायपो अलर्जेनिक असतो, जसं सई म्हणाली तसं, की तुम्हाला बाळांना स्पेशली भाताची अलर्जी होणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. म्हणजे खूपच कमी वेळा असं होतं की भात खाऊन काही मुलांना त्रास झाला, कारण तो पचायला हलका असतो आणि एनर्जीची गरज असते. तर म्हणून आपण भाताची पाणी ह्याच्याने म्हणजे पेज ह्याच्याने सुरुवात करतो आणि मग त्याच्यात तुम्ही डाळ विच इज युअर प्रोटीन असं जरा घालून हे करू शकता. तूप थोडंसं घालू शकता, पण मीठ आणि साखर या बाबतीत जरा एस्पेशली जे वयाच्या 1 वर्षाच्या आतील जी बाळं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही ते मीठ आणि साखर अजिबात घालू नका त्यांच्या आहारात, कारण ते त्यांना पचायला म्हणजे त्यांच्या किडनी वगैरेला तो लोड येतो त्याचा. तर त्यामुळे म्हणून नाही म्हणतात की यू शुड नॉट ॲड एनी सॉल्ट ऑर शुगर, कारण शुगर या एनर्जीची अशीही गरज नसते. मी तरी कधी म्हणजे ॲज अ न्यूट्रिशनिस्ट ऑल्सो आय डोंट रेकमेंड की तुम्ही मुलांना जे घरात बनलंय ते मिक्सरमध्ये घालून द्या असं, कारण दॅट इज नॉट रेकमेंडेड. नाहीतर त्यांना वेगळ्या टेक्स्चर्सची वगैरे जाणीव होत नाही असं. तर तू कसं टेक्स्चर्स नवीन ऍड केले किंवा कुठल्या पद्धतीनं भाजी जर आता म्हणजे मला वाटतं तर माझा मुलगा वेगळी भाजी जर आली, कारण काही मुलं जास्त अशी नाठाळ असतात, तो थुंकून टाकायचा चक्क की पालक आलाय थू असं. मग मला खूप म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्याला पालकाचा विशेष तो असं करायचा. पण मग तुझी मुलं तसं करायची का, किंवा तू ते कसं मॅनेज केलं? अगदी लहान असताना ते होणं साहजिक आहे मला वाटतं, कारण ऑल ऑफ दीज फूड्स आर न्यू टू देम. त्यामुळे भेंडी फॉर इन्स्टन्स, आता ते भेंडीचा एक मूळ चिकटपणा जो असतो तो सगळ्यांना ॲज ॲडल्ट पण आवडत नाही. त्यामुळे लहान मुलांना आवडणं जरा कठीणच आहे. आणि आपण कितीही ट्राय केलं, परतून डीप फ्राय करून, अमकं करून तमकं एअर फ्राय करून, तरी बियॉन्ड द पॉइंट भेंडी इज भेंडी. आणि लहान मुलांना ती जनरली आवडत नाही. तर माझ्या 3 मुलांपैकी एकाला अजिबातच आवडत नाही. तर तो लहान असताना तो डिस्काउंट त्याला होता की ठीक आहे नको खाऊ, दुसरं काहीतरी खा और व्हॉटएव्हर. पण आता तो 9 वर्षाचा झालाय अँड नाव ही डज नॉट हॅव द चॉईस. तर माझं म्हणणं असं आहे की एका वयानंतर नियम व अटी लागू, ऑप्शन नाहीये. आज भेंडीची भाजी आहे आणि त्याला पर्याय नाहीये, आणि भाजीला पर्याय म्हणून मोरांबा मिळणार नाहीये. आवडत नसलं टेक्स्चर तरी भेंडी इज इम्पॉर्टंट फॉर यू, आणि आज भेंडीच खायची आहे. त्याच्यानंतर तुला चमचाभर मोरांबा खायचा असलं तर खा, पण भेंडी इज कंपल्सरी. अगदी म्हणजे लहान असताना थोडं कामोफ्लाज आपण करायला शिकतो, की ते खिचडी केली मग त्याच्यात अगदीच मॅशरनी थोड्याशा मॅश करून कामोफ्लाज केल्या भाज्या, किंवा पराठेच केले, ऑल ऑफ दॅट. बीटरूटचे पराठे करतात आणि पालक आणि मेथी आणि दिसेल त्या भाजीचे आपण पराठे करायला शिकतो, कारण नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन अँड इन्व्हेन्शन इज द मदर ऑफ ऑल मदर्स. सो आपण पराठे वगैरे करायला शिकतो, पण आय थिंक ते लवकरात लवकर फेज आउट करणं गरजेचं आहे. कारण बीटरूट घालून घालून तुम्ही किती घालणार एका पराठ्यात? सो त्यातनं बीटरूटचं असं न्यूट्रिशन मुलाला मिळतच नाही. आणि भाजी म्हणून किंवा कोशिंबीर म्हणून बीटरूट अप्रिशिएट करणं गरजेचं आहे, कारण ॲज अन ॲडल्ट you are not going to have these choices. Yes. You have to learn to eat all kinds of foods. मला वाटतं मुलं जेव्हा साधारण 2.5-3 वर्षाची होती तेव्हापासून मी त्यांना कोशिंबीर भाजी ॲज ॲडल्ट्स आम्ही जे खातो तेच तुम्ही खायचंय. ॲट द मोस्ट मिरची आम्ही कमी घालू, मसाला कमी घालू, पण भाजी कोशिंबीर खायची. दी अदर थिंग दॅट हॅपन्स इज, तू म्हणालीस असं लहान मुलं थुंकतात एखादी गोष्ट आवडली नाही तर. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आणि आय एम गिल्टी ऑफ दिस ॲज वेल, की पसारा होणार आहे तो मला अवॉइड करायचा आहे, माझ्यात एनर्जी नाही आहे स्वच्छ करायला, त्यामुळे आता सोपं जे आहे ते देऊन मोकळं व्हा.
दिस इज नॉर्मल अँड इट्स फाईन. म्हणजे तुम्ही आठवड्यातनं 1-4 वेळा तसं केलं तर काही बिघडत नाहीये. डाएटचं जसं तू म्हणतेस ना की ठीक आहे तुम्ही जरा ऑफ ट्रॅक झाला तरी थोड्या वेळाने रुळावर या. तसं ॲज पेरेंट्स, ॲज कुक्स फॉर युअर चिल्ड्रन आपण थोड्या वेळाने रुळावर यायला हवं. वी हॅव टू शो देम की आम्ही कसं जेवतोय बघा, डावी बाजू उजवी बाजू, प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे. हे लहानपणापासून त्यांच्या कानावर पडलं तर त्यांना त्यातलं काहीतरी अप्रिसिएशन किंवा त्याचं महत्त्व कळेल. मी म्हणते म्हणून बीटरूट खायचंय इज नॉट गोइंग टू वर्क. तुला मोठं व्हायचंय ना म्हणून तू बीटरूट खायचंय. पण तू याच्यात आता 2-3 खूप महत्वाचे मुद्दे एकदम सहज बोललीस की तुमचं काम तुमच्या मुलाला अखंड म्हणजे हो तू म्हणशील तसं खा बाबा, काही पण कर पण खा असं ठेवणं नाहीये. हे खाल्ल्याशिवाय तुला हे दुसरं जे तुझ्या आवडीचं आहे ते मिळणार नाहीये असा जर नियम घातला, जर तुमच्या मुलांनी भयंकर हट्टीपणाने म्हणलं की मला खायचंच नाहीये, तेवढ्यापुरतं जरी तुमच्या मुलाने काही खाल्लं नाही तरी आभाळ कोसळत नाहीये असं. कारण नाही तर आई बाबांना खूप अशी भीती वाटते, अरे आता याने खाल्लं नाही मग आता आपण काय करणार. आणि हे व्हायचं मला म्हणजे पहिल्या मुलाच्या वेळेला तर नक्कीच झालं की अरे आज ती न जेवतात झोपली, किंवा मुलाला जेव्हा ताप आलेला असतो, मायनर आजार असताना ॲपेटाईट, आपलेही ॲपेटाईट्स ड्रॉप होतात तसं मुलांनाही भूक नसते. पण आई म्हणून आपल्याला काळजी वाटते की आज न जेवता मूल झोपायला गेलंय, सो देर इज नथिंग इन हिज स्टमक आणि मग ऑलरेडी वीकनेस आहे, मग हे करू का मग ते करू का, आणि मग आपण वाटेल ते शॉर्टकट्स काढतो की ग्लुकोजची बिस्किटं दुधात मिक्स करून काहीतरी एक एनर्जी वगैरे, पण त्याची गरज नसते लाईक यू सेड की. आणि हे मला माझ्या पिडियाट्रिशियनने सांगितलं की बेसिकली मुलांच्या बॉडीमध्ये रिझर्व्स असतात ना, ॲज ह्युमन्स आपल्या बॉडीमध्ये रिझर्व्स असतात. त्यामुळे आजारी असताना सुद्धा अगदी 2 दिवस जरी त्यांनी काही खाल्लं नाही, फक्त पाणी प्यायला, तरी काहीही होणार नाही. आणि त्याचं गिल्ट तुम्ही घ्यायचं नाही. बिकॉज दिस इज जस्ट नेचर रनिंग इट्स कोर्स. मग एनिवे बरं नाहीये तर तुमची भूक म्हणजे नाही तुम्हाला खावंसं वाटणार आहे आणि मग ते नाही खात मुलं. पण ते खात नाही म्हणून अनहेल्दी काहीतरी देऊ नका. हे बिस्किट आणि दूध पेस्ट करून देणं वगैरे, दिस इज नॉट अ गुड आयडिया. नाही तर खीरच म्हणजे असं पण म्हणजे करायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट जी तू छान म्हणालीस की म्हणजे आफ्टर अ पॉइंट, एक तर आधी हा विचार करा की म्हणजे मी माझं उदाहरण देते की माझा मुलगा लहानपणी म्हणजे मी कितीही प्रयत्न केला तरी तो कोशिंबीर हा प्रकार खायचा नाही. ठीक आहे, त्याला काय माहित नाही का, तो भाजी खायचा पण त्याला ते कडक म्हणजे चावायचा कंटाळा असेल बहुतेक, पण म्हणजे मी तर ढकलणार आहे त्याच्या पोटात ती भाजी कसंही करून, हॅज टू बी इटन असं. त्यामुळे म्हणजे आफ्टर अ पॉइंट मग नंतर तो शिकला. कारण जसं, आणि आय थिंक फॉर हिम द बिगेस्ट टर्निंग पॉइंट वॉज की जेव्हा तो 2.5-3 वर्षाचा असतानापासून किचनमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागला त्याला. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम तू भाज्या वेगळ्या वेगळ्या कर असं पासून ते नंतर बरं आता तू भाजी घाल, आता तू हे घाल, मग आपण तू स्वयंपाक करतोय, बनवतोय, तुम्हाला हेल्प करतोय, असं अशी जी सुरुवात झाली. मग दॅट्स वेअर ही लर्न टू अप्रिशिएट की डिफरंट फूड्स, किंवा ह्याचं बीटरूटचा असा रंग लागतो मग आपली जीभ पण पपल होऊ शकते, असे प्रकार. असं इथे हे सांगायचं म्हणजे की तुम्ही जेव्हा मुलांना काही देताय, सपोज आता सुरुवातीला काही कुठला प्रकार तुमचं मूल नाहीच अगदी खात असेल, तीच सेम भाजी तुम्ही वेगळ्या रूपात जर त्यांना देताय तर मग असा हट्ट ठेवू नका की त्याने ते कोशिंबिरीच्या रूपातच खाल्लं पाहिजे. हे मी माझ्या पर्सनल अनुभवावरून पण सांगते आणि एवढी जी मुलं आता ज्यांच्यावर काम केलं त्यांच्यावरून पण सांगते. मोठी झाल्यावर कारण शिकतात ना, म्हणजे लाईफ लॉंग मग एक ब्लॉक होतो. ब्लॉक होतो आणि तुम्ही ते प्रयत्न करत राहायचा. जसं आपण लहानपणी मुलांना आज नाही आवडलंय खाल्लंय तर थोड्या दिवसांनी परत आपण 3-4 आठवड्यांनी जसा प्रयत्न करणार आहे, कंटिन्यू ठेवायचं असतं जोपर्यंत आपल्या घरी आहेत किंवा आपण त्यांचं मॅनेज करतो तोवर. कारण नाही आवडत तर बरं आता खाऊन बघ, कारण शक्यता असते. आणि न्यूट्रिशनली
तुम्ही जर एक म्हणजे आता तुम्हाला दुधीची भाजी जर नाहीच आवडते तर ठीक आहे, तुम्हाला ते सेम न्यूट्रिएंट्स दुसऱ्याच्यातनं मिळत असतात, किंवा जरी तुम्ही ते दुधीची भाजी रूपात नाही खाल्लं पण तुम्ही ते सूप मध्ये जर दिलं असेल तर काही बिघडत नाही. म्हणजे अशाच पद्धतीने ही भाजी खायला पाहिजे, कारण भाज्यांचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो. तर असा हट्ट ठेवायचा नाही. तू सूप म्हणालीस म्हणून आय वॉन्ट टू जस्ट माझी मुलगी जेव्हा लहान होती वर्षभराची तेव्हा मी एक अशी ट्रेडिशन सुरू केली की संध्याकाळी सगळ्यांनी व्हेजिटेबल सूप प्यायचं. 1 बिग मग ऑफ व्हेजिटेबल सूप आणि कॉन्सन्ट्रेटेड, न गाळता. आणि आता ती 14 वर्षाची आहे आणि आम्ही सगळे अजूनही ते व्हेजिटेबल सूप रोज संध्याकाळी 7 वाजता पितो. खूप लोक मला असं विचारतात की कंटाळा येत नाही का? तर येतो, पण ते कंटिन्यू का केलं? मुलं जेव्हा लहान होती तेव्हा तू म्हणालीस तसं भाजी खायचा कंटाळा येतो, कोशिंबीर खायचा कंटाळा येतो, पण त्या भाज्या त्यांच्या पोटात जाणं गरजेचं असतं. सो त्यांना ती जाणीव होईपर्यंत इट इज इम्पॉर्टंट दॅट वी डू द सूप. आणि मग त्याच्यात त्यांना काहीतरी एक मोटिवेशन असू दे म्हणून मी त्यांना चॉईस द्यायचे की आज तुम्ही ठरवा कशाचं सूप करायचंय. आणि रंग ठरले होते, आज ऑरेंज सूप, उद्या रेड सूप, परवा डार्क ग्रीन, त्याच्यानंतर लाईट ग्रीन, असे रंग ठरलेले होते. तर मग ते ठरवायचे आणि मग तू म्हणालीस तसं ते इन्व्हॉल्व्ह व्हायला शिकतात की आज डार्क ग्रीन सूप आहे ना, म्हणजे आज त्याच्यात पालक असणार आहे, आज त्याच्यात थोडासा दुधी असणार आहे, मग त्याच्यात कांद्याची पात असणार आहे, यु नो. सो दे स्टार्ट असोसिएटिंग फ्लेवर्स अँड अप्रिशिएटिंग फूड. तर तिथे एक थोडंसं फूड अप्रिसिएशन आणि थोडंसं न्यूट्रिशनल गायडन्स सुरू होतो त्यांच्या नकळत, असं वाटतं मला. ते करता करता मग आपण काहीतरी एक संवाद साधू शकतो ना, की कॅरेटमुळे आयसाईट तुझी सिक्युअर राहणार आहे किंवा स्पिनचमुळे तुला आयर्न मिळणार आहे. ऑल ऑफ दिस मुलांना लहानपणापासून त्यांच्या न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्सची अथॉरिटी देणं आणि एजन्सी देणं गरजेचं आहे असं वाटतं मला. की आपण काय करतो बऱ्याच वेळा की आज तुला काय खावंसं वाटतंय ते मला सांग, आणि मोर ऑफन दॅन नॉट मुलं काय म्हणणार आहेत, आज मला शिराच हवा आहे, आज पास्ताच हवा आहे. आणि पास्ता मलाही हवा असतो बऱ्याच वेळा, पण आपल्याला माहितीये की फक्त पास्ता खाऊन चालणार नाहीये. सो देन हाऊ डू यू वर्क अराउंड इट? मग आधी काही नाही तर प्रोटीन म्हणून उकडलेली अंडी खा, थोडंसं सॅलड खा, आणि मग हवा तेवढा पास्ता खा. सो यू आर ऑल्सो इंडल्जिंग बट यू हॅव लेड डाऊन द लॉ. तो एक जो कॉमन नियम आहे की रोज प्रत्येक जेवणात एवढं तरी प्रोटीन गेलं पाहिजे, म्हणजे आयदर चिकन किंवा अंड किंवा फिश किंवा उसळ किंवा डाळ किंवा व्हॉट एव्हर इट इज, पण प्रोटीन गेलं पाहिजे. तर ते पास्ता जरी आज खायचा असला किंवा बाहेरनं पिझ्झा जरी मागवायचा असला तरी आधी एक एक उकडलेलं अंड खा, ते एक मगभर सूप प्या, म्हणजे जरा गिल्ट कमी असतं. आपल्याला गिल्टपेक्षा इव्हन अदरवाईज त्यांनाही तशी सवय लागते. म्हणजे ऑफकोर्स मदर्स गिल्ट किंवा पेरेंट्स गिल्ट ह्याला काही म्हणजे सुटकाच नाहीये, बिकॉज इट्स लाईक एट सो मेनी प्लेसेस. 3 मुलांपैकी सगळ्यांचं जर वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे आवडीनिवडी आहेत, आणि आता हे तुझ्याकडे मुलं पण आहेत पण तुम्ही आहात म्हणजे अडल्ट घरात, तर मग आणि टिपिकली आपण बघतो की जर म्हणजे नवरा बायको जरी असले आणि मुलं, तर तिघांचं सगळं आवडीनिवडी वेगळ्या असतात अगदी पूर्णपणे. मग ह्याची सांगड कशी घालतेस, कसं हाऊ डू यू मॅनेज दिस डायलेमा? एक बेसिक लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की आपण सगळ्यांना रोज सुखी नाही ठेवू शकत. एव्हरीबडी इज नॉट गोइंग टू बी हॅपी विथ एव्हरी मील. आज तुझ्या आवडीचं केलं तर उद्या त्याच्या आवडीचं असणार आहे. देन इफ यू वॉन्ट टू सल्क, यू सल्क, बट दॅट्स व्हॉट्स ऑन द टेबल, राईट? म्हणजे आता आंब्याचा सीझन आहे, माझ्या एका मुलाला आमरस आवडतो, माझ्या एका मुलाला आमरस अजिबात आवडत नाही, त्याला कापलेला आंबा हवा असतो. पण म्हणून मी आज तुला रस, तुला कापलेला, तिला आणखीन भलतं काहीतरी, असं नाही ना करू शकत. हा, किंवा ॲज सिम्पल ॲज म्हणजे काही वर्षांपूर्वी आमच्याकडे मेजर वाद असा झाला की सकाळी दुधात काय घालायचं, तर एकाला कोको हवं असतं, एकाला व्हॅनिला हवं असतं, एकाला काहीतरी बोर्नव्हिटा वगैरे. तर माझा नवरा म्हणाला आपण ठीक आहे ना मग तिघांसाठी 3 आणू. म्हटलं नाही, एकतर माझं मुंबईचं किचन आहे, माझ्याकडे स्टोरेज नाही आहे एवढं, ती एक फळी आहे आणि त्याच्यावर एकाच डब्यासाठी जागा असते, तर आळीपाळीने आणायचं. या महिन्यात हे तर पुढच्या महिन्यात त्याच्या आवडीचं. सो
in the bargain what happens is they don't get used to getting their way all the time. And I feel that's a life lesson. की आयुष्यात आपल्याला हवं ते कायम मिळत नसतं. There are some things that you have to go by the rules and somebody else sets those rules. Like I always say, food is not just about nutrition and calories. It is also life lessons hidden in so many ways. की फूड वेस्टेज आपण कसं मॅनेज करतो हे मुलांना कळलं पाहिजे. भाजी निवडतो किंवा भाजी उरली तर त्याचं काय होतं. देर इज अ गुड साईड टू इट ऑल्सो इफ देर इन्व्हॉल्व की भाजी निवडण्यात वगैरे त्यांची जर इन्व्हॉल्वमेंट असली तर ते बघतात की म्हणजे आमच्याकडे कंपोस्ट बिन्स आहेत तर आम्ही कंपोस्टिंग करतो. मग ते कंपोस्ट आमच्या झाडांमध्ये जातं. मग त्याच झाडातनं थोड्या दिवसांनी टोमॅटो तरी येतो किंवा काहीतरी यु नो. सो ते एक लाईफ सायकल त्यांना दिसतं. सो आय फील दॅट फूड इज for children especially, it should not be just for nourishment. It should be for a different kind of nourishment also. A mental nourishment, emotional nourishment. हे सगळं फूड मधनं आलं पाहिजे, फक्त कॅलरीज नाही. ब्युटिफुली सेड, ब्युटिफुली. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण नाहीतर जे आपल्याला असं वाटतं की आपलं काम आहे की आपल्या मुलाला कायम खुश ठेवणं, पण तसं नसतं. आणि हे जेवताना पण एस्पेशली म्हणजे लहानपणी मला आठवतं माझ्याकडे माझी बहीण ती खूप भाजी खायला कटकट करायची. तर हाच नियम होता की म्हणजे ठीक आहे तुला नाही आवडत आहे, इट्स ओके, आम्ही त्याची नोंद घेतली आहे, पण त्याचा अर्थ हा नाही की तुला नाही आवडत आहे म्हणून तू ते न खाऊन चालणार आहे. मन मारून का होईना तू ती गिळून टाकली तरी चालेल, पण ती खाल्लीच पाहिजे. आणि ती चक्क पाणी घेऊन गिळायचं, व्हॉट एव्हर इट इज. पण हे केल्याने दुसरं एक काय होतं, आपण मोठे झाल्यानंतर आपण सहजरित्या अडॅप्ट करू शकतो. म्हणजे कितीतरी वेळा असं ऐकलेलं आहे की मुलं हॉस्टेलमध्ये वगैरे जातात किंवा परदेशी जातात आणि मग त्यांना झेपतच नाहीये, कारण दे कांट ईट व्हॉट इज बिईंग ऑफर्ड. दे कांट ईट सिम्पल दाल चावल, they can't eat basic roti because they are so used to eating something else. Absolutely. किंवा त्यांच्या आवडीचं असं नसू शकतं, म्हणजे नसतंच आयुष्यात. आणि त्याची तयारी आत्तापासून केलेली बरी. वा वा, एकदम व्हेरी बिग लेसन्स इन फूड. असं गिल्ट घेऊ नये. हो. मग आता एक नेहमी प्रश्न असतो, आपण कधीही मुलांचं त्यांना काय खायला द्यायचं हे म्हटलं की ठीक आहे तुम्ही सकाळी किंवा पोळी भाजीचा डबा देताय किंवा शाळेत पण साधारण त्याच पद्धतीचं असतं आपल्याकडे. पण मग दुपारची भूक किंवा शाळेतून आल्यावर मग त्यांना काहीतरी काय द्यायचं खायला असं. मग तेव्हा बरेच खूप वेळा रेडी टू ईट पदार्थ पण येतात किंवा असे. तर मग तेव्हाची ती म्हणजे भूक जी असते ती भुकेची वेळ ते कसं मॅनेज करतेस. आय रिमेंबर तू एक ब्लॉग पोस्ट टाकली होतीस खूप वर्षांपूर्वी की जेव्हा त्याच्यात तू लिहिलं होतंस की घरी माझ्याकडे फ्रीजमध्ये नेहमी कमीत कमी एक नारळ किंवा त्याचं खोबरं, डोसा बॅटर असं असतंच. तर तसं काय म्हणजे वाय वॉज दॅट? मला विड्रॉल सिम्पटम्स होतात जर इडली किंवा डोशाचं पीठ नसलं फ्रीजमध्ये तर मला अस्वस्थ होते मी. कारण ते इतकं सोपं होतं, कुणीही घरी असलं तर त्यांना करून द्यायला, किंवा आता मोठी झाली तर ते स्वतःही बऱ्याच वेळा करतात. तर काही ठराविक पदार्थ इझिली अवेलेबल ठेवणं विच आर अप्रूव्ड बाय यू ॲज अ फूड प्रोव्हायडर, तसे पदार्थ घरात असणं गरजेचं आहे. म्हणजे इट कुड बी ॲज सिम्पल ॲज फ्रूट आहे, दूध आहे, फळं खायची सवय झाली पाहिजे लहानपणापासून. मग आणि फळांबद्दल ना मला पण खूप प्रेम आहे, त्यामुळे मी कलिंगड तरी कापून ठेवते, मस्कमेलन असतं, संत्र, द्राक्ष, फळं कायम असतात घरात. डोशाचं पीठ असतं, त्यामुळे खूप अति भूक लागली तर पटकन एक डोसा करून घातला तर तिथे प्रश्न मिटतो. किंवा मग सूप, आत्ता तुला भूक लागली ना मग संध्याकाळचं सूप आत्ता पिऊन टाक, आणि मग अजून भूक लागली असली तर मग यू कॅन इंडल्ज. मग काय आज चीज सँडविच खाल्लं किंवा आणखीन काहीतरी इंडल्जंट केलं तर इट्स ओके वन्स इन अ वाईल. पण घरचा चिवडा किंवा घरी चुरमुरे फक्त फोडणी किंवा तेल तिखट लावून, I think that also gives them a lot of happiness, especially if they see it being made. म्हणजे आता ते ठरवतात की आता चुरमुरे गेले ना मग पुढच्या वेळेला मखाणे करूया, किंवा म्हणजे लाईक आय सेड की त्यांना थोडीशी अथॉरिटी, थोडीशी एजन्सी दिली पाहिजे की तुम्हाला काय हवंय. अँड यू नो बाय नाव, तुम्ही शिकता शाळेमध्ये फूड ग्रुप्स काय आहेत, एनर्जी गिव्हिंग फूड ग्रुप्स काय आहेत आणि प्रोटेक्टिव्ह फूड ग्रुप्स काय आहेत वगैरे, हे सगळं तुम्ही शिकताय. तर तुम्ही मला सांगा तुमच्या ह्या मीलमध्ये what is energy giving, what is protective, what is body building,
आणि मग कधी कधी त्यांना असं पण दाखवणं गरजेचं असतं की हे बघ, हे तू चूज केलंस, आज तू पास्ता खातोयस, ह्याच्यात बॉडी बिल्डिंग फूड आहे का, सो देन दिस इज डेफिशियंट. आज ठीक आहे, पण उद्या आपल्याला परत रुळावर यायचंय. लहानांचं तर झालं, पण टीनेजर्स किंवा वाढत्या वयातल्या मुलांचा आहार किंवा त्यांचं फूड चॉईसेस आणि त्यांना जे आपल्याला फूड प्रोव्हाइड करायचं आहे ते कसं मॅनेज करायचं हे आपण आता पुढच्या भागात बघूया.